प्रॅक्टिस सेट 1.1 मधील क्वेश्चन नंबर 2. लक्ष द्या, तुम्हाला इथे जी फिगर दिसते ना, फिगर थोडीशी अंदर दिसायली बघा. तर या फिगरला थोडस मी डार्क करतो. ही फिगर आहे बरोबर ना रे. या फिगर मध्ये AB हा सेगमेंट दोन्ही ठिकाणी कसा आहे, कॉमन आहे. ऍक्च्युली दोन्ही फिगर मध्ये AB हा सेगमेंट कसा आहे, कॉमन आहे. जर तुम्ही AB ला बेस मानलं तर वरच्या ट्रायंगल मध्ये AB हा बेस आहे, हाईट काय असेल रे, BC. खालच्या ट्रायंगल मध्ये AB हा बेस आहे, हाईट काय असेल मग, कारण इथं परपेंडिक्युलरचा सिम्बॉल आहे, म्हणजे ते काय असेल, तो सेगमेंट परपेंडिक्युलर असेल बरोबर ना रे. लक्ष दे रे बाळा, इथं किती ट्रायंगल्स आहेत सांगा बरं. बघा दोन ट्रायंगल्स आहेत. कुठले कुठले, इन ट्रायंगल एक नंबर हा ABC अँड दुसरा ट्रायंगल सांगा, अँड ट्रायंगल ABD. या दोन ट्रायंगल्स मध्ये एक सेगमेंट कॉमन आहे, त्याला आपण बेस मानू बरोबर ना. कुठला, हॅव्हिंग बेस AB इज कॉमन. बेस AB कसा आहे, कॉमन आहे, म्हणजे बेस AB जर कॉमन असेल तर तो इक्वलच म्हणावं लागेल ना बरोबर ना. देअरफॉर दोन ट्रायंगल कुठले कुठले रे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABD. नीट लक्ष द्या, एक ABC दुसरा ABD. दोन ट्रायंगल आहेत, दोन ट्रायंगलचा बेस कसा आहे, कॉमन. बेस कसा आहे, मग तुम्हाला एक प्रॉपर्टी माहिती आहे, जर बेस कॉमन असेल तर त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या हाईटच्या रेशो इतका असतो. मग एका ट्रायंगलचा बेस AB आहे, हाईट काय असेल, BC, मग हाईट आहे BC. दुसऱ्या ट्रायंगलची हाईट काय आहे, AD. प्रॉपर्टी काय म्हणते, जर बेस कॉमन असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या हाईटच्या रेशो इतका असतो. मग ही इथं प्रॉपर्टी सांगा, बाय प्रॉपर्टी ऑफ, हा सांगा, एरिया ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसेस बरोबर ना. मग इथं मी शॉर्ट मध्ये याला नाव काय द्यायला पाहिजे सांगा बरं. प्रॉपर्टी ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस करू का. ओके, प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस, मी असं त्याला नाव दिलं. आता मला सांगा, तुम्हाला याच्या व्हॅल्यूज दिले होते. BC ची व्हॅल्यू काय रे बाळांनो, BC ची व्हॅल्यू आहे 4 आणि AD ची व्हॅल्यू काय आहे 8. 4/8 म्हणजेच काय असेल, 4 1 जा 4, 4 2 जा 8, 1/2. तर तुम्हाला काय शोधायला सांगितलंय, तुम्हाला शोधायला सांगितलंय एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सांगा ADB. तुम्ही ABD म्हणलं तरी चालेल, त्याचा रेशो काय आला रे, 1:2 म्हणजे 1/2. हे तुमचं असेल आन्सर. लिहून घ्या.